शिक्षक पदभरतीच्या जाहिरातींमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याच्या चर्चेवर विभागानं केलेला खुलासा. शिक्षक पदभरतीतील आरक्षणावर मोठा खुलासा. पवित्र पोर्टल 2026. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील शिक्षक पदभरतीच्या जाहिरातींमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः एसटी, एनटीसी आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांना जाहिरातीमध्ये कमी जागा मिळाल्याचा दावा केला जात आहे. मात्र या चर्चेवर आता शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमका आरक्षणाचा नियम काय आहे. जाहिरातीमध्ये काही प्रवर्गांच्या जागा कमी जास्त का दिसत आहेत. एसटी प्रवर्गासाठी 7% ऐवजी 10.72% जागा कशा आल्या. एनटीसी प्रवर्गासाठी नेमक्या किती जागा आहेत आणि पवित्र पोर्टलवरील एकूण किती पदांची जाहिरात प्राप्त झाली आहे. चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 1. पदभरतीपूर्वी बिंदूनामावली तपासणी विभागाच्या खुलाशानुसार कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदूनामावली असणे आवश्यक आहे. शिक्षक पदभरतीमध्येही संबंधित व्यवस्थापन स्तरावर बिंदूनामावली ठेवली जाते. आरक्षण धोरणामध्ये बदल झाला किंवा पदसंख्येमध्ये बदल झाला तर नवीन पदभरतीपूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्ग कक्षाकडून बिंदूनामावली तपासली जाते. त्यानंतर अद्ययावत बिंदूनामावलीनुसारच पदभरती केली जाते. 2. जाहिरातीतील जागा कमी जास्त का दिसतात. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. जाहिरातीतील जागा केवळ आरक्षणाच्या ठराविक टक्केवारीवर ठरत नाहीत. त्यासाठी संबंधित व्यवस्थापनाकडील मंजूर पदे, कार्यरत शिक्षक, रिक्त पदे आणि बिंदूनामावली यांचा विचार केला जातो. एखाद्या आरक्षित प्रवर्गाची पदे आधीच भरलेली असतील तर त्या प्रवर्गासाठी जाहिरातीमध्ये कमी पदे दिसू शकतात. त्याउलट एखाद्या प्रवर्गातील कार्यरत संख्या कमी असेल तर त्या प्रवर्गाची रिक्त पदे मंजूर आरक्षणाच्या टक्केवारीपेक्षा जास्त दिसू शकतात. 3. एकूण 31,179 पदांची माहिती विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातींमध्ये एकूण 31,179 पदे नमूद आहेत. यामध्ये एससी 3,277 पदे, एसटी 3,341 पदे, एसटी पेसा 2,674 पदे, व्हीजे ए 916 पदे, एनटीबी 494 पदे, एनटीसी 505 पदे, एनटीडी 337 पदे, एसबीसी 342 पदे, ओबीसी 3,939 पदे, एसईबीसी 2,727 पदे, ईडब्ल्यूएस 2,399 पदे आणि जनरल 10,228 पदे. एकूण पदसंख्या आहे 31,179. 4. एसटी प्रवर्गासाठी 10 बिंदू 7.2% जागा का. हा या खुलाशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. एसटी प्रवर्गासाठी सामान्यतः 7% आरक्षण आहे. मात्र जाहिरातीमध्ये एसटी प्रवर्गाच्या 3,341 जागा म्हणजे 10.72% जागा दिसत आहेत. विभागाने स्पष्ट केले आहे की एसटी प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे काही ठिकाणी कार्यरत संख्या कमी आहे आणि त्यामुळे अनुशेष निर्माण झालेला आहे. यामुळे एसटी प्रवर्गासाठी जाहिरातीतील जागांचे प्रमाण 60%पेक्षा अधिक दिसत आहे. 5. पेसा क्षेत्रातील पदांबाबत महत्त्वाचा खुलासा. पेसा क्षेत्रातील बिंदूनामावलीबाबतही विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील बिंदूनामावली निश्चित करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. तसेच शासन निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गासाठी 50% आणि खुल्या प्रवर्गासाठी 50% अशी तरतूद असल्यामुळे पेसा क्षेत्रात खुल्या प्रवर्गाचीही पदभरती होत आहे. त्यामुळे काही जाहिरातींमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा जास्त दिसत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. 6. एनटीसी बाबतचा गैरसमज दूर. प्रसारमाध्यमांमध्ये एनटीसी प्रवर्गाचे 11,000पेक्षा जास्त उमेदवार असून केवळ 100 जागा असल्याची माहिती पसरत होती. मात्र विभागाने हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. विभागाच्या माहितीनुसार एनटीसी प्रवर्गाचे 7,546 उमेदवार आहेत आणि 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. म्हणजेच
केवळ 100 जागा असल्याची माहिती अचूक नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. 7. VJA, NTB, NTC आणि NTD आरक्षण. VJA, NTB, NTC आणि NTD या प्रवर्गांसाठी स्वतंत्र आरक्षण लागू आहे. त्यांचे एकत्रित आरक्षण 11% आहे. या प्रवर्गांमध्ये अंतर्गत परिवर्तनशीलता असल्यामुळे संबंधित व्यवस्थापनातील प्रत्यक्ष कार्यरत संख्या लक्षात घेऊन जाहिरातीतील जागांचे प्रमाण कमी जास्त दिसू शकते. त्यामुळे एखाद्या प्रवर्गाची टक्केवारी जाहिरातीमध्ये कमी दिसली म्हणजे त्या प्रवर्गावर अन्याय झाला असे थेट म्हणता येत नाही, असे शिक्षण विभागाच्या खुलाशातून स्पष्ट होते. 8. 2357 व्यवस्थापनांकडून जाहिराती. पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातींच्या व्यवस्थापन निहाय आकडेवारीत 1 ते 5 पदे, 1915 व्यवस्थापन, 6 ते 10 पदे, 307 व्यवस्थापन, 11 ते 15 पदे, 90 व्यवस्थापन, 16 ते 20 पदे, 45 व्यवस्थापन, अशा प्रकारे एकूण 2357 व्यवस्थापनांकडून जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. या व्यवस्थापनांमध्ये एकूण 8582 पदे असल्याचे विभागाने नमूद केले आहे. विशेषतः ज्या प्रवर्गाचे आरक्षणाचे प्रमाण कमी आहे अशा प्रवर्गाच्या जागा लहान व्यवस्थापनांच्या जाहिरातींमध्ये दिसण्याची शक्यता तुलनेने कमी असू शकते. 9. जाहिराती योग्य असल्याचा शिक्षण विभागाचा दावा. विभागाने शेवटी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती संबंधित व्यवस्थापनांकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जाहिरातीला मान्यता देण्यापूर्वी बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे की नाही याची खात्री केली आहे. त्यानंतरच जाहिरातींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या जाहिरातीतील पदे योग्य असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, शिक्षक पदभरतीमध्ये आरक्षणाच्या जागांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर शिक्षण विभागाने हा सविस्तर खुलासा केला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही एका प्रवर्गावर अन्याय करण्यात आलेला नाही. जाहिरातीतील जागांची संख्या ठरवताना संबंधित व्यवस्थापनाची मंजूर पदे, कार्यरत शिक्षक, रिक्त पदे आणि अद्ययावत बिंदू नामावली यांचा विचार करण्यात आला आहे. विशेषतः एसटी प्रवर्गातील अनुशेषामुळे एसटीच्या जाहिरातीतील जागांचे प्रमाण 60% अधिक दिसत असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार जाहिराती, बिंदू नामावली आणि उपलब्ध रिक्त पदांची माहिती काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात आणि तुमच्या मते जाहिरातीतील आरक्षणाचे हे स्पष्टीकरण योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.